आई मला फक्त एकदा तो श्लोक पुन्हा वाचायचा आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, हरकत नाही. बरं, तू फाल्गुनी आणि तन्मयला भेटलीस का? नाहीतर खोलीतून बाहेर पडतील ना दोघं. ए नाही मित्र, तिला भेटून घ्या ती. मी भेटते. मग अशी फाल्गुनी जिन्यावरून धडपडली. काय? हो, पाय मुरगळलाय तिचा. नाही म्हणजे फार काही झालं नाहीये, बरी आहे ती. तुम्हाला माहिती आहे ना ती कशी आहे. चला येते मी. कोण आहे? नेत्रा. कॉंग्रॅच्युलेशन्स नेत्रा. आय एम सो 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 हॅपी. हळू हळू, जरा हळू हळू आवाज. पाय कसा आहे तुमचा? बरं. नेत्रा, रुपालीने येऊन आंबे हळद लावली. हे सगळं छोड. तुला आता कसं वाटतंय ते सांग मला. खूप 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 छान वाटतंय. मला पण खूप छान वाटतंय. आणि हा, बेबीला बोल मला ना काकूमा बोलायचं. ओके? काकू. हा, आता मी काकूमा. तुम्ही सांगा, बाळ ऐकत असेल. बाळाचं नाव मी ठेवणार आहे. तनू, अजून खूप वेळ आहे त्याला. अरे ऑफकोर्स आय नो दॅट, पण बाळाचं नाव मी 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 ठेवणार हो, हो, आहे. हो. डन ना? हो, चालेल चालेल. ए बाय द वे, वेअर इज फादर टू बी? ब्रो कुठे आहे? आहे ते. ए आणि त्याला सांग हा की मोठी पार्टी द्यायची आता, त्याला रेडी राहा म्हणाव. आणि हा, तुझ्या होडाले मी पुरवणार. होडाले? काय? होडाले काय? ह्या श्लोकाप्रमाणे अस्थिकट्यार जो हातात घेईल त्याला या गोष्टीचं भान हवं की त्याला 2 पाय, 2 हात, 2 डोळे, 2 कान आणि एकच मस्तिष्क आहे. विरोचकाचा वध झाला तेव्हा मला असं वाटलं की सगळं बरोबर घडतंय, अगदी श्लोकात लिहिल्याप्रमाणे. पण तसं नव्हतं. कारण तेव्हाही माझ्या पोटात जीव होता. मी 2 जीवांची होते साहेब. त्यामुळे अस्थिकट्यार कधी जागृत झालीच नाही. विरोचकाचा वध झालाच नाहीये साहेब. विरोचक जिवंत आहे आणि आपल्याच घरात आहे. म्हणत होतं ना काहीतरी चूक झाली. आता कळलं काय चूक झाली माझ्याकडून. खूप मोठी चूक झाली. खूप मोठी चूक झाली. देवी मला माफ कर. माफ कर आई. नष्ट करायला आणलं होतं ना तुला.
तुलाच नष्ट करणार आहे मी. तुझं अस्तित्व नष्ट करणार आहे. हा द्वैत बोल. आत्या मी बोलते. हा बोल ग. काय ग? आत्या तुम्ही लगेच घरी परत या. का काय झालं? आत्या अस्थि गटायात वावोशी मध्ये नाहीये. तुम्ही लवकर घरी परत या. अगं पण आत्या माझ्याकडून काय चूक झाली होती ते कळलंय. अस्थि गटार वावोशीत नाहीये. पण नेत्रा विरोचकाने ती इथेच कुठेतरी लपवली असणार. माझा अंत करण्यासाठी नेत्रा ही कट्यार घेऊन आली. पण काहीतरी घडलं आणि मी वाचले. म्हणजे ही कट्यारच अस्तित्वात नसेल तर विरोचक अमर राहणार. आणि अमर राहायचं असेल, अजेय राहायचं असेल तर ही कट्यार नष्ट करावीच लागेल. नाही, पण आत्ता निघायला हवं, नाहीतर संशय येईल. पण आज ना उद्या ही कट्यार नष्ट करणारच मी.